प्रत्येक मुलीच्या आयुष्यातले ते 5 दिवस आणि त्या 5 दिवसांचं महत्त्व हे एखाद्या मुलीपेक्षा दुसऱ्या कोणाला कळू शकणार आहे. या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी म्हणून मी आलेली आहे आपल्या अहिल्यानगरच्या स्नेहालय या ठिकाणी स्नेहाधार प्रकल्पातल्या सगळ्या मुलींशी बोलायला. ज्यावेळी फर्स्ट टाइम पिरियड्स आले होते त्यावेळी तुझा काय अनुभव होता, काय तुला त्रास झाला, काय वाटलं, त्यावेळी कोण होतं तुझ्यासोबत? खरं तर माझी जी पिरियडची डेट आहे, प्रत्येक मुलीला ती 12 किंवा 13व्या ह्या वर्षी येते. पण माझं असं झालं होतं, की मी 10वीत असताना म्हणजे 16 वर्ष असेल तेव्हा. सो त्या वर्षी मला आलती आणि पिरियड्स बाबत खूप सारे सेशन्स किंवा मार्गदर्शन आम्हाला आधीच म्हणजे ज्या वयापर्यंत मी पोहोचले, तर त्या वयाच्या आधी खालीपर्यंत मग मला ते सगळं समजून गेलं होतं. पण तरी पण फर्स्ट टाईम जेव्हा मला पिरियड्स आलते ना, खूप त्रास झालता. सॅनिटरी नॅपकिन कसं वापरायचं काहीच मला माहित नव्हतं. मी फ्रेंड्स होते माझे, त्यांना विचारलं. ॲक्च्युली लहान इथं बरेच मुली आहेत आणि त्यांना मी सांगते की तुम्ही कसं पॅड वगैरे लावायचं, कशी स्वतःची काळजी कशी घ्यायची तुम्ही म्हणजे काही जास्त पेन होत असतं तर गोळ्या कोणत्या खायच्या. एक तर म्हणजे ज्यावेळेस मी नाही का फर्स्ट टाइम मला पिरियड झाले होते आणि त्यावेळेस माझ्यापाशी कुणीच नव्हतं, मी एकटीच होते आणि मला भीती वाटत होती की माझ्या संग अचानक असं कसं काय घडलं. पण त्यावेळेस मी एकटे असल्यामुळं आणि मला आमच्या मॅडमनी पहिलं सांगितलं होतं की पॅड कसे वापरायचे. पण मला पॅड लावायला त्यावेळेस जमलं होतं. मला ह्या गोष्टीचा सगळ्यात पहिला आनंद झाला होता. हॅलो, मी डॉक्टर प्रीती बोंबे, मी स्नेहालयची सेक्रेटरी आहे. आणि आज जो दिवस आहे तो खरं म्हणजे प्रत्येकच मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा दिवस आहे. पण स्नेहालयमधल्या मुलींसाठी आम्ही विशेष प्रयत्न असे करतो की साधारण एक 10 वर्षाच्या पुढच्या मुलींना मेन्सेस म्हणजे काय, त्याच्यामुळे काय होतं, शारीरिक बदल काय होतात याच्याबद्दल आम्ही अवेअरनेस त्यांच्यामध्ये घेत असतो. कुणीतरी एक्सपर्ट बोलून किंवा गायनेकोलॉजिस्ट बोलून त्यांच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा होते. त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मिळतात. त्यांना आम्ही युज्युअली प्रत्येकाला सॅनिटरी पॅड्स का वापरायचे, हायजीनच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे ह्याची सुद्धा माहिती दिलेली असते. ते व्यवस्थित डिस्पोज कसे करायचे ह्याची सुद्धा माहिती या मुलींना दिलेली असते. एकंदरच पर्सनल हायजीन, मेन्स्ट्रुअल हायजीन या गोष्टींबद्दल आम्ही रिपीटेडली त्यांच्याशी बोलत असतो. आणि हा विषय स्नेहालयामध्ये तरी टबू नाहीये, त्याच्याबद्दल काही किंवा लपून बोलायचा विषय नाहीये. त्याच्याबद्दल व्यवस्थित खुल्लमखुल्ला चर्चा होते आणि मुलींशी, मुलींच्या केअरगिव्हर्सशी, चाइल्ड वेलफेअर ऑफिसरशी, जे ऑनररी डिरेक्टर्स आहेत त्यांच्याशी देखील त्या कधीही या विषयावर बोलू शकतात. त्यांना जे काही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्स होतात त्याच्याबद्दल सुद्धा त्यांना माहिती असते. आजकाल आमच्या मुली काही म्हणतात की आता माझी पिरियड आहे तर मला चॉकलेट वगैरे आणून ठेवता का, असं सुद्धा एक त्यांचं सजेशन असतं. तर मला वाटतं वी आर व्हेरी ओपन अबाउट इट इन स्नेहालया अँड वी एन्श्युअर की सगळ्या मुली त्यांचं पर्सनल आणि मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करतात.